त्यांच्या पहिले मी एक वाक्य सांगतो. जेव्हा यांना समजून सांगत होतो ना, ह्या मुलीचं आणि या वडिलांचं म्हणणं होतं आम्हाला नका सांगू. आणि फक्त या मुलीची मम्मी म्हणायची सर सांगा आम्हाला समजून. सगळ्यांना सांगा गेल्यावर ही रडायची आणि हे बाहेर निघून जायचं. पण अचीवमेंट आहे की नाही? हेलो जोरदार ताली के साथ में सर के हाथ में माइक हैंडओवर करता हूं. बिग क्लैपिंग. नमस्कार. नवीन लोकांसाठी परिचय करून देईल. नाव माझं जगदीश गणपत पठाडे. आत्ता जे सर बोलले ते खरं बोललेत. म्हणजे इथं खोटं पण बोलता येत नाही, बरोबर ना? तर मित्रांनो, 2.5 वर्षापूर्वी माझा हा आयुष्यात बिझनेस आला. आणि आला कशा प्रकारे? कारण की मी अगोदर दुसरं काम करायचो, ड्रायव्हिंगचं काम करायचो. मित्रांनो, 2 गाड्या ऑलरेडी 4 व्हीलर माझ्याकडे होत्या, पण त्यात कधीच आनंद नव्हता. कारण ती बाप कमाईची होती ना, ही आप कमाईची आहे. कारण की जास्त काही बोलणार नाही मित्रांनो. या बिझनेसमध्ये ज्या मला आणणारे STC+ स्टाफ पर बोबडे फॅमिली, तसेच इनकमिंग NTC वागले फॅमिली आणि जे आपले अक्षयजी गोरटकर सर, यांच्यासाठी मनापासून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. तसेच CTC लीडर गंगाधर पाटील सर, तसेच आपले सर्वांचे लाडके ITC+ सिलिंग अचीवर प्लस BMW कार ओनर बोंद्रे फॅमिलीसाठी एकदा मनापासून जोरदार टाळ्या मित्रांनो. आनंद खूप होतोय. जास्त बोलले मी पण वेळ घेणार नाही, इथंच थांबत. जय हिंद, जय मा लाईफस्टाईल. नमस्कार. सर्वप्रथम माझा परिचय करून देते. माझं नाव अश्विनी जगदीश पठाडे. प्रॉपर आम्ही पैठणचे आहोत आणि बिझनेसला सुरुवात केली जसं सरांनी सांगितलं ना. ही दुपारची वेळ अशीच होती आणि 3.5-4 वर्षापूर्वी आमच्या सरांचा ॲक्सिडेंट झाला. त्यावेळेस पण 2 गाड्या होत्या. पण असं झालं की ॲक्सिडेंट झाल्यानंतर आता सर घरामध्ये आणि काम काय करायचं. आणि आज जी सोबत मुलगी बघताय ती 1 वर्षाची होती. आपण म्हणतोय आपण काम करतोय, नवीन लोकांना खास करून सांगाल, पण त्याच कामाबरोबर जर आपल्याला हा बिझनेस येतोय ना मित्रांनो, तो खूप चांगला आहे. कारण की आमच्यावर जी वेळ आली, घरात सगळं होतं, पण ज्यावेळेस माणसावर वेळ येते त्यावेळेस कळतं आपल्याला गरज कुठल्या कामाची. यामध्ये तुम्ही प्लॅन बघितला, नॉमिनी फॅसिलिटी बघितली, तर आम्ही खास करून ते बघूनच जॉईन झालेलो आहे. आणि मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की डाऊट घेऊ नका, डिटेल्स घ्या आणि कामाला सुरुवात करा. आणि मला पण सिनियरला ऐकायचं आहे, तर आम्हाला ज्यांनी या बिझनेसमध्ये आणलं, आमचे असे ग्रेट अपलाईन बोबडे फॅमिली, त्याचनंतर आम्ही जिथं कुठं थांबलो असेल तर आम्हाला वेळोवेळी सपोर्ट केला, असे आमचे ग्रेट अपलाईन वागले फॅमिली. त्यानंतर आपण म्हणतो ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान. आज जे होस्टिंग करताय NTC अक्षय सर, यांचंही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं. यांना मी कोटी वंदन करेल. आणि खास करून लेडीजसाठी सांगेल, आज तुम्ही ज्या व्यक्तीला ऐकणार आहे ना, महाराष्ट्राची आन बान शान, ज्यांना आपण झाशीची राणी बोलतो, अशा बोंद्रे मॅडम यांनाही मी कोटी वंदन करते. आणि इथंच थांबते. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल, ओनली माय लाईफस्टाईल. तालियां जोरदार बजनी चाहिए यार. जोरदार टाळ्या यार, जोरदार. थँक्यू. हे तुम्हाला वाटणार हे असं किती चालणार? नवीन लोक तर म्हणतायत आता टाळ्या वाजून